तुला राहिले कंटाळा आलाय ऊन झालंय पाव घरात मरणाचं गरमत आहे पुढे जावा पुढे नाही उन्हाचं काय माहिती बाई ही मंदाबाई आहे का नाही घरी काय माहिती बाय मंदे मंदे हाय काय करते बाया मला झोप येई ना बाया मी म्हणलं मला कर म्हणा काय नाही जावा मंदीकड झोप आहे ना तुम्हाला आम्ही काय तुमचा टाइमपास लय ऊन आहे लाईट गेल्यात म्हणलं गप्पा तरी मारावं म्हणजे मला तेच काम आहे गप्पा मारायचं माझ्या घरचं काम पडलं मला आता एवढं ना मेकअप केला कुठं चालली काय माहिती मला म्हणते मी झोपली मी अशी गबळ्यावानी राहायची ना मला सवय नाही मला ना असं काय पाय लागत फोटो कम बोलावा मी झोपली होते मी झोपलेच होते मग गप्पा मारायला आले मला कर म्हणा घरात तर मला मग काय एसी मध्ये झोपले तर सर्दी होती ईश्वर जाऊन बसावं मग नाही व्हायचं आता काय करावं पंख्यात झोपले ते लाईट नाही काय करावं मग माझा टाइमपास करायला आलाय का म्हणलं मारावा गप्पा तर काय गप्पा मारायच्या ते तर सांगा मग काहीतरी मारायच्या जे कोणाला येईन ते मारायच्या काहीतरी दुःखाच्या मारायच्या का काही पण होय आज काय भाजी केली होती मावशी मटन मग अगं बाय 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 हो मावशी कोणी होती अगं बाया झिपरी पाहा ना तिने हा फ्रेंडची फ्रेंड कपडे बघलं ती काय सोडली बाई तिने हा? कुठे जाती का ती काय माहिती अहो जॉबला म्हणत होती बरं का एकदा माग बघ ना जॉबला जाते. घरात नाही नाना बाजीराव माना तिची शायनिंग तिच्या काय ते कपडे काय ते ड्रेस काय घालते केस याच्यामुळेच ना मावशी लहान लेकरांवर रेप होते त्याच्यावरच हा ना पोरींवर ह्याच्यावर किती रेप होते चार 5 वर्षाच्या छान सुरत्या बायांनी असं केलं पुलेकरांवर होत ना या बाया अशा उघड्या नागड्या घालत्यात आपाप चड्ड्या घालत्यात शॉर्ट कपडे घालत्यात काय आहे का त्यांना आखली त्या बायांना ऐका तुम्ही लोकांना बिचली त्यात माणसांना बिचली त्यात पोरांना बिचली त्यात मग काय आणि आता डंगरे लोक आहे ना डंगरे लोक एवढ्या लेकरांवर मावशी बलात्कार करतात बलात्कार मग करतात माहितीये का माझ्या बायाला समजायला पाहिजे ना आपण कसं राहावा चोपून चापून राहिलं तर काय होत ऐका तुला जरा जनाची नाही मनाची धरणार थोबा तोंडाचे बाई आपल्या घरचे पण माणसं बिघडून ठेवून ये हा ना बाया. बाया हा काय तिची कशाला आपल्या दारावून जाती काय चालली अशी कुठं जाती काय अशी माहिती? हालत. नेमकं ना मावशी आपण तिचा पिच्छा करायचा का दोघींनी हा ना आपण बघूच कुठं जाती काय हो जाती ती का जाळायचं करते मला का तुम्हाला वय काय किती भानगड ते ऑपरेशन कपडे बिपडे घालून जाती हा तुला काहीतरी या वाटतंय का आतमध्ये बसतो बस हा ना बाय चला बाय मावशी लय ऊन झाला आपण काय उन्हाची मारायची कोणी जर ऐकलं शेजार पाजार दिन आपली काडी लावून म्हणजे घ्या हा ना बाय चला आपल्या घरात आतमध्ये बोलू हा का मग ती थोबा तोंडाची पा 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 कशी ती गेली काय बा. चालली अगं बाय, बाय, चालली बाय, बाय, बाय. कोणासंग बोलू राहिली ती काय माहित बाई कोण बाबा भेटलाय कोणची तरी पोरं काहीतरी बोलू राहिलो काहीतरी बोलतोय तीच संग ती आहे 36 नखऱ्यावाली मावशी. हा ना बाई पुढे तिथं मावशी, आपलं कशी मटकट हा ना बाई अशी अशी चालली होती का छत्रीन बित्रीन हातात तिचा तो काळा चष्मा काय एखादी गाडी बिडी येत असं गवतीला घ्यायला काय माहित बाई काय आहे. आपल्यालाच कोणी गाड्या रोज जाते ना मावशी रोज जाते ती रोज हा बाई. माहिती का? हा, रोज ते जाते. लेकर बाळा कोण जवळ होती काय माहिती बाय कोणापाशी ठेवी ती हा ना बाई लग्न झालेलं आहे मावशी तिचं का नाही झालं माझ्या काय डोक्यात माहित नाही बाई. मला वाटलं तुम्हाला माहिती का, नवीन आलेली ती राहिला आपण बिन तिला रोज पाहते आपण ना ती भेटली मावशी तिची थोडी पंचायत करू हा आपण विचारू ना बाई, तिच्यामुळे ना आपल्या शेजारी राहती म्हणलं आपल्याला विचारावंच लागेल तुम्ही ना बिघडत आणि तिच्यामुळे मी बिघडन काय म्हणते ना ढवळ्या शेजारी बांधला पावला वाण नाही लागता गुण लागल पण बसली थकली का बोलू बोलू मावशी हा? खरंच का बिघडू का नाही तिच्यामुळं आपल्या शेजारी राहती म्हणून आपल्या तिच्यामुळे आपले लेकर बाळा बिघडतात ना बिघडत नाही मावशी आपल्या सगळ्या घरदाराला बिघडी नाही बाई बघायची ती भाड्यान राहते का स्वतःच आहे काय माहितीच माजल्यावानी करून राहिली बाई ती. भाड्यान राहत असले द्यायचे हाकलून द्यायची हुसकून असे हा. भांडे, असे घाण ठेवायचे असे ठेवायचेच नाही म्हणजे कसं मावस तुम्हाला माहिती का आपले म्हणजे नाही का सगळे सगळे लोकांना बिघडते उद्या आपल्या लहान लहान लेकर आहे पुरी आहेत आपल्या पण तुम्ही काय म्हणा मावशी मग तिचं पाहून मग मला पण घालूशी वाटत हा पाप. हा तू बी तशीच बोलागीच तू बी घालशील मग तुम्ही घाला आपली काय नको मग मी यायचंच बंद करीन तुझी काऊन असं काय नको मला नाही आवडत तसलं तसलं आवडत नाही म्हणजे या फ्रंटचे फ्रंट गोव्याला जाऊ ना आपण दोघी फिरायला फुल घाल कपडे मग येईन फुलकुणी घालतं का काही काढता फॉरनचे बघा एवढा एवढा म्हाताऱ्या बाया 100 200 वर्षाच्या चालता येत मग नाही. कशाला लोकांना नाव ठेवती अहो, मावशी असं पाहिल्यावर मग मला राहणार ना असं वाटतं कधी कधी मग लोकांना नाव ठेवायचं ना आपण माहिती आपण तेच घालू मावशी माझे संस्कार आहे मी तुमची ना मजा केली मला पाहिजे तुमच्या मनाच्या आतमध्ये काय आहे माझ्याविषयी पण तुम्ही खरंच चांगलं आहे नाही का मग म्हणजे तुम्ही बिघडू नये म्हणून तुम्ही म्हणता घालू नको मी बरोबर पाहिजे आहे. का तुम्हाला हे बघा नाही आपले फुलच घालायची फुलं असतात आपले आहे का नाही आपल्या माग लेकर आहेत आपले पुरी आहेत ते आहे ते मग. ते कळत तुम्ही कोणा आपलं घातलं आपरे काही माझं मापच आहे ते शिवलेलं आहे मावशी आहे, शिवलेलं माझं शिवलेलं नाही आई तर दिसतंय शिवलेलं असतं काय मग असं शिवलेलं असतं काय हा आता मी काय येडी बिडी आहे काय मग तुम्ही येड्या नाहीये हा. छान आहे हे काय काय मावशी
हे काय काय नाही मावशी ते. फुलोन बिलोन असं अहो, काय नाही मावशी ते. मावशी काय नाही अहो, ब्लाऊज आहे अगं, माझा. बाबा, बाबा, बाबा. हे काय रात्रीचं घालती काय तू हा दुसऱ्याला नाव ठेवते हे काय आहे? मावशी मी मशीन क्लास केलेला आहे लोकांचा कस्टमरचा ब्लाऊज शिवायला हा घेते. येड्यात काढी ती मला पहा आता. काही आपलं येड्यात काढावं स्वतःच घाली ती दुसऱ्याला नाव ठेवती अहो, मावशी मी कधी घातला मग तू कधी आपाप कपडे दिसले का माझे सांगा बरं कस्टमरचा ब्लाऊज घेतला पुढे मशीन मशीन वरच्या रूम मध्ये हा होय शिवायला घेते मी कपडे मग तुम्हाला शिवायचं का अशा आपले नाही मग त्या बायाला सांगायचं अशा आपऱ्यांची प्रेरणा हा ना, पहा नाही अशी लोक आहे बाई, मावशी होय मावशी बरं काय चाललं तुमचं काय नाही आले बाई हे मावशी हम्म. पहा ना 11 वाजल्यापासून गेली हा सकाळपासून ना बाई. ना. काय करत असून असा कोणता जॉब करते मावशी ती नेमका आणि तिला विचारूच आपण उद्या तिला आहे ना तिला जरा उद्या गाठच नाही, तिला. आजच फैसला करायचा मावशी दारातच थांबून आहे ती. हा दारातच उभा राहू आणि ती यायच्या आली टायमाला, ना, हा. तिची ना चांगले 3-4 लगेच धरायची तिला आणि का ग म्हणायचं पुढे जाते काय जाते आमचे लेकर बाहेर धरायची म्हणजे काय जुपरेल धरायची नाही असंच म्हणायचं हात हे करायचं म्हणजे पुढे जाते काय जाते तुला ती जर म्हणली तुम्हाला काय पंचायत करायची मग काय करता आमच्यात नको राहू असं आपऱ्यांची प्रेर घालायची असं तर इथं राहू नको म्हणायचं असं बोलायचं तिला मग ती म्हणा मी घराचं भाडं भरते तू कोण आहे बोलणारी मग आमचे काय लेकर बाळा आहेत माहिती जरा कपडे फुल घालीत जा मग काय करायचं बाहेर बसायचं का हा येऊस तर बसू ना मग बाहेर हा जाईन पटक्यास निघून अशा टाइमला परत येत असते ती माहितीये का जाईन पटक्यास निघून घरी 4-5 तासात मागे येते ती असा कोणचा जॉब आहे जॉब 12 तासाचा असतो 8 तासाचा असतो असा जॉब कोणचा आहे मावशी हा तिचा? ना होय? तिला विचारूच आपण मी तिला जॉब एकदम. केला सकाळी ते 10 वाजता गेला का संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जॉब असतो असं दिवसभर जॉब ना दिवस कवा गेलेली ती सकाळी 4-5 तासासाठी जॉब नसतो मावशी असं काय बिघडलेली बाय आहे बाई चला बसू बाहेर लय गरम होतं बाई हा ना लाईटीला काय झालंय आज काय माहित लाईट जाऊन बसू खांबावर जाऊन बसू का मी? हा बस म्हणजे अशी हालते. म्हणजे लाईट येईन पटक्यान म्हणजे कसं रेंज लागेल मावशीला है ना चिटकून बसायचं असं चला चला बाय येईन ती मुरळी हा चल जाऊन दारात उभा राहू ना काम धंदा हा, आपले बाहेर असते ना पण पुत्रीला त्या लग्नाची आहे का हा ना. लग्नाची आहे का कुणी घातली घरात कुशल हा? सकाळी सकाळी गेली सकाळ धरून गेली अजून पत्ता नाही सकाळ तिचा. धरून गेली आता यायचा टाइम झालेलाच सासू मावशी. कुणी आहे का नाही तिला काय माहिती तिच्या माग ना पुढं काय हा म्हणते ना. ते रडत आहे का नाही घरात कुणी आहे का नाही काय माहिती राख लावायला चला ना बाय पाहू तिला आता यायचा टाइमच झालेला आहे मावशी ये नसती पहा तुम्ही काय पाहिजे ती ना अहो पाय पाय चलत ती बोंबलत तिला गायची गाडी ना घोडा अशी चलत ती बोंबलत पाय बघू पाय. आपण तिची वाट बघू बस आणि रोज छत्री घेऊन चलत आहे, सुशिक्षित हा ना मुलगी. लय सुशिक्षित घरात आहे का नीट भाड्यानेच राहती भाड्यानेच राहते आपल्या तर हा स्वतःच ना घर बाई. आहे, मावशी भाड्यानेच राहती गाडी नाही घोडी नाही किती शायनिंग काय मारते शायनिंग मला दुसऱ्या बायांची नाही इथल्या कॉलनीतल्या जाळी ती मग? माहितीये का तुम्हाला तिला वाटतं माझ्या इतकं हाय फाय नाही बघायचं ना ते घर मालकाला सांगायचं मी सांगत नाही कोणाला. हा मी सांगेन तुमच्याकडे तेवढं कॉन्ट्रॅक्ट देते मी तिचं मावशी मला पण खपाना बाय ती एवढी भारी राहते मला ती. नाही आवडत माझ्या पुढं म्हणजे कसं भारी नाही मला आवडतच नाही तसलं आपरणचे पर हा ना हा काय भारी राहते आपरणचे पर भारी आहेत काय तेच ना मग मला एकदा काय म्हणती अशीच बोलता बोलता किती मुलं आहे तुम्हाला आणि तुम्ही काय करता तिला तुला काय पंचायती हा, माझी मला सुशिक्षित होणे एकदम तिला तुला काय करायचं माझ्या पंचायती करून आणि मी तर म्हणलं काय भाजी खाल्ली तुम्ही म्हणलं मी कालवण केलं मला म्हणते कालवण म्हणजे काय हो मला अशी बोलती हा का हा तिला तू का भाज्या खाती का नाही कालवण म्हणजे काय बेसन आणि तासन मावशी ती हा. काकी त्या दोन बाया तुमच्या बद्दल काही बी घाण घाण बोलत होत्या कोण दोन बाया तिथं तिथे राहतात ते हा. काय बोलले ते ते काही बी घाण घाण बोलत होते घाण घाण बोलत होते चल दाखव मला मावशी पहा ना आली ती पोरग काय चाडायला राहिलो तिला हा, ती पोरगी बाय, बाय, गेलीच बाय, गुरु. बाय. अशी काय काय बोलत मावशी आहे? ती एवढी तावा तावा हा ना, ती पोरग काय सांगत आहे काय माहिती अगो बाई आणि एकटीच ती पोरग आपल्या कशी उभा होत मगाशी कधी त्या पोराने ऐकलं काय आपण नाही, मी नाही बोलताना पाहिलं बाई तुम्हीच पाहिलं असं बाई मावशी मी नाही पाहिलं काही नाही का? काय ग टावळे हा माझ्याबद्दल काय बोलत होती तू मी नाही बोललेली. ए इकडे हे दोघीच होते ना ए जरा लहान मोठं पाच जरा जण मोठं काय? बघा, हा? लहान मोठं काय संस्कार अशी आहे? चव घालवताय तुम्ही जरा मोठा तुम्हाला लाज वाटत नाही का? काय बोलत तुम्हाला लाज वाटत नाही? काय बोललो आम्ही अरे तुमच्या सारख्या आता मी लेडीज असून तुम्ही माझीच चव घालवताय माझ्याबद्दल वाईट बोलताय तुला ऐकलं ऐक का? ऐक 2-3दा माझ्या कानावर आलेला नीट राहायचं नेमन राहायचं नाहीतर अशी वाट लावेल ना कळणार पण नाही तू कानाने ऐकलंय का लय ऐकलेलं हा, मी काय ऐकलं दर टायमाला जेव्हा पण काय मी ऐकलं? जाते एक मिनिट जेव्हा पण मी जाते तेव्हा तुम्ही गप्पा खाली. मारत राहता हा. नाही, मी तुला बोललो तू नाही, ऐकलं का काय आम्ही? अरे लाज वाटायला पाहिजे माझी काय परिस्थिती आहे काय प्रॉब्लेम आहे मला मी कशासाठी कामाला जाते थोडस वाटायला पाहिजे ना तुम्हाला ना फुल घालायचं आम्हाला काही नाही म्हणणार अरे मी कसे का घालू मग आमच्या तुम्ही पोरीला मला शिक्षण सांगा, आमच्या मला सांगा. पोरी आहेत जरा. तुमच्या सारख्या अशा लेडीज जे असतात ना त्यांच्यामुळे पूर्ण स्त्री जात बदनाम आहे ऐक माझं
असं कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे की कोणती लेडीज असं ब्लाऊज नाही घालू शकत? तुमचं नाही, विचार बदला आता. तुला कोणी लोक सांगितलं? ऐका, सांगितलं विचार कोणी? बदला आता. तुला कोणी सांगितलं पण? ते जाऊ द्या, आम्ही तुझ्याबद्दल मी लई ऐकलेलं. मग मी लई ऐकलं, माझं डोकं सटकायचं नाही. माझं डोकं सटकन मग आम्ही अरे दर रे 2 मिनिटं. कसलं डोकं सटकेल तुमचं? कसलं डोकं सटकेल? तुम्हाला माहिती का माझी घरची परिस्थिती काय आहे? काय ती परिस्थिती? मी भाड्याच्या घरामध्ये हा राहते. मग? माझा नवरा चालू शकत, अपंग आहे माझा नवरा. मी कसं तसं करून माझं घर चालवते, रात्रंदिवस कष्ट करते. आणि तुमच्यासारख्या बायाच असं नाव ठेवणार तर कसं चालणार मला सांगा? तुमच्यासारख्या बायाच एका बाईला नाव ठेवणार तर कसं चालणार मला सांगा? आता हा, आम्हाला काय- पर पुरुषांनी कधी मला नाव ठेवलं किंवा त्याने मला बोट उचललं तेव्हा तुम्ही बोलायला पाहिजे, पण तुम्हीच बोलायला लागले, कसं चालणार मग? एका स्त्रीला समजून घेत नाही आजच्या काळात, मग कसं चालणार? हेच झालेले हे जे रेप केस वगैरे होत आहे ना, याच्यामुळेच होतंय. आपण काय करतोय, रेप झाल्यावर आपण कॅन्डल लावतो फक्त, पण कधी आपण विचार केला का आपण सर्व स्त्री जात गोळा होऊन जेव्हा रस्त्यावर निघेल ना, हे सर्व रेप केस थांबेल. पण आपण काय करतो? माहित नाही आम्हाला. एकामेकाची चुगली करत मध्ये बिझी राहतो. हा, ते आता हे बंद केलं पाहिजे. पण आम्हाला माहिती आम्हाला नव्हतं. नव्हतं माहिती तुझी परिस्थिती अशी आहे. अरे तू भाड्याने आहे, तू नवीन आली, आम्हाला काय हा. माहिती? तू माझ्या एकदा बोलली होती माझ्या संग. काय सांगायचं तुम्हाला, घरचं इतकं टेन्शन आहे ना मला, मरण्यामाटीचं टेन्शन. ते जॉबवर जावं एवढं लागतं. पोरांचं नाही ऐकायचं, व्यवस्थित बोलायचं. आल्या मावशी असं काय तुमचं बोलता? कर्तव्य आहे ना, तुम्ही उलट कोणी 4 लोक माझ्यावर बोट उचलेल ना तर तुम्ही उभं राहायला पाहिजे की असं नाही बोलायला पाहिजे एखाद्या स्त्रीबद्दल. आम्हाला- चुकीचं आहे असं बोलणं. मला सांगा, त्या दिवशी पण मला कळलं की तुम्ही त्या शेजारचीला काय सांगितलं. तुम्ही मला सांगा ना, माझ्या कपड्यावर तुम्ही मला कसं जज करू शकता? एखादी मुलगी कधी शॉर्ट कपडे घालून आली, काय तुम्ही कपड्यांवर जज करताय तिला? आणि मला सांगा, आता माझं जाऊ द्या, तुम्ही मला नाव ठेवताय, लहान लेकरूंनी काय बिघडवलं? त्याचं किती 1-2 वर्षाच्या मुलींचं रेप होतंय. तुम्ही आता बघत असेल न्यूज मध्ये काय काय चाललंय. 6-6 वर्षाच्या मुलींचे रेप होत आहे. हो ना. आता का त्यांना पण आपण हे सांगायचं की तू चुकीचे कपडे घातले होते? हा. रेप करणारा बघत नाही कोणते कपडे. तेच ना. तुम्ही किती झाकून गेले ना तरी तो रेप करणार आहे. आजच्या परिस्थितीत आहे झालेली. आणि ते फालतूपणा, हो, क- मावशी, फालतूपणा करू ते नको. का झालेलं माहितीये का? आपली चुकी आहे. कारण आपण स्त्री जात नाही, एकामेकाचा साथ देत नाही. आपण एकामेकाचा साथ दिला ना, सर्व रेप केस थांबेल. माहिती का तुम्हाला? बरं तू रडू नको. नेहा, आम्ही तुम्ही कधी साथ देऊ जेव्हा म्हणून तेव्हा आम्ही खंबीरवाणी उभा राहू. आम्ही उभा राहू. आता आम्हाला कधी माहिती नव्हतं हे आम्हाला- सगळं असं काही नाही का मी- तुझ्या घरच्यांसाठी आम्हाला करते. नव्हतं माहिती. मी असं नाही म्हणत सांगायचं आहे. ना आधी तू. मी असं नाही म्हणत आहे माझं साथ तिला द्या. टाइम होता प्रत्येक मावशी, ती जॉबला जायची रोज रोज. प्रत्येक स्त्रीचं साथ आपण दिलं पाहिजे. कारण आपणच आपल्यासाठी लढणार नाही म्हणून कोण लढणार? बाईनी साथ दिली आता पाहिजे. आपण पण झाशीच्या राणी म्हणे खंबीर राहायचं मावशी. हा. तिला साथ द्यायची आपण पण, एक बाईला साथ द्यायची आपण पण. नमस्कार. तर मग मंडळी, बायकांनीच बायकाच्या विरुद्ध न जाता त्यांची साथ दिली पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या इंडियामध्ये बदल घडू शकतो.